लोकसभेच्या जागा वाटपावरून भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते प्रकाश रेड्डी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रात जागा वाटपासाठी बैठक बोलवण्याची ही मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना आता भाकपही महाविकास आघाडीवर रुसलाय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वाटाघाटीत भाकप सारख्या छोट्या पक्षांचा विचार का होत नाही असा सवाल भाकप नेते प्रकाश रेड्डींनी उपस्थित केला। आता ह्या सगळ्या लोकांना बाजूला ठेवून फक्त विकास आघाडी यातर्फे तुम्ही निवडणुका लढवणार आहात का इंडिया म्हणून निवडणुका लढवणार आहात? इंडियाच्या त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, वाटून घेतल्या, कुठल्या आधारावर वाटून घेतल्या, इंडियाची बैठक बोलवली पाहिजे। सीताराम येचुरी आणि इतर महत्त्वाच्या डाव्या नेत्यांसोबत महाराष्ट्रातल्या जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचं शरद पवार गटानं सांगितलं। आदरणीय सीताराम येचुरीजी, डी राजाजी, अनेक केरळाचे कम्युनिस्ट विचाराचे, वेस्ट बेंगॉलचे रेले आणि त्या सगळ्या लेफ्ट विचारामध्ये मला असं वाटतं आज देशामध्ये माननीय आदरणीय सीताराम येचुरीजी आणि डी राजा हे त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे मोठे लीडर आहेत। त्याचप्रमाणे त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतल्या प्रवेशाबद्दल विचारलं असता त्यांनी प्रकाश आंबेडकरांची इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका असेल, त्यांना इंडिया आघाडीत स्थान द्यावं अशी इच्छा असल्याचं सांगितलं। माझा विश्वास आहे की प्रकाशजींना नक्कीच इंडिया आघाडीमध्ये एक मोठा रोल हा नक्कीच नेहमीच राहील आणि आमची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आलो। वंचितच्या प्रवेशाबाबत इंडिया आघाडीत अद्याप निर्णय जाहीर न झाल्याने याआधीही प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली। त्याचप्रमाणे वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनीही आताच संधी आहे वंचितला सोबत घेण्याची असा इशाराही दिलाय। आम्ही डेस्परेट नाही आहोत सत्तेमध्ये आत्ताच्या आत्ता जायला। तुमच्या पक्षाची अवस्था 2 टर्म सत्ता गेल्यानंतर काय होती ती अख्ख्या भारताने बघितलेली आहे। म्हणून परत एकदा म्हणतो, मौका आहे, साथ में आ जाओ। कारण तुम्ही नाही घेतलं तर नाही घेतलं, आपण लढणं सोडणार आहोत का? त्याचप्रमाणे भाकप आणि वंचित यांच्यासह शेकाप, भाकप, लोक भारती, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांबद्दल अद्याप इंडिया आघाडीची काय भूमिका आहे ते जाहीर नाही। हे पक्ष देखील डाव्या विचारसरणीचे आहेत, मात्र या पक्षांबाबत इंडिया आघाडीने अद्याप भूमिका जाहीर केली नाही। येत्या 4 जानेवारी रोजी दिल्लीत पुन्हा इंडिया आघाडीची बैठक होणार। जर ही बैठक झाली तर त्यात वंचितबाबत काय निर्णय होतो, वंचितची 12 जागांची मागणी पूर्ण होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। त्याचप्रमाणे रेड्डींच्या पोस्टची दखल घेत इंडिया आघाडीची महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागांसाठी महाराष्ट्रात बैठक होते का याकडे देखील राज्यातील जनता लक्ष ठेवून आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।